भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। अजित पवार गुट को राष्ट्रवादी पार्टी और चिन्ह मिलने के बाद प्रफुल्ल पटेल के गृह जिले गोंदिया में कार्यकर्ताओं की ओर बड़ी खुशी का माहौल देखा गया। इस मौके पर कार्यकर्ताओं ने पटाखे फोड़कर और एक दूसरे को मिठाइयां बांटकर जश्न मनाया। राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता, कारण की राष्ट्रवादी पक्षासोबतच महाराष्ट्रातील 41 ते 42 आमदार आमच्यासोबत होते आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता। निवडणूक आयोगाने जे आज निर्णय डिक्लेअर केलेला आहे तो निश्चितच आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याकरता आणि एक उत्तुंग ऊर्जा मिळण्यासाठी हा फार जे घडी चिन्ह आहे हे आमच्याकरता फार महत्त्वाची बाब आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि खरी राष्ट्रवादी म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे त्याबद्दल मी सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडलेलं आहे। त्यामुळे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमचे मोठे नेते अजितदादा पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील आमचे तटकरे असतील, राज्याचे अध्यक्ष, या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगासमोर आपले विचार व्यक्त केले, आपले मत मांडलं, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने सगळे कागदपत्र बघितल्यानंतरच तो निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय सत्याला धरून आणि राष्ट्रवादी पक्ष हा निश्चितच घडी चिन्ह आमचा होता, आम्ही क्लेम केला होता आणि त्या पद्धतीनं तो निर्णय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांचं मी धन्यवाद मानतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे निवडणूक आयोगाने आज जे निर्णय दिला आणि घड्याळ चुनाव चिन्ह आम्हाला मिळाला, हे सत्य आणि न्यायाची विजय आहे आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यात, भंडारा जिल्ह्यात आम्ही सर्व मिळून याचा जल्लोष करत आहोत आणि सत्याची विजय झाली, न्यायाची विजय झाली असं आमचं मत आहे। आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता गट वगैरेचा काही विषय नाही, आम्हीच खरीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत हे आमचं मत आहे। लोकसभा हे सीट वगैरेचा जे निर्णय आहे हे सर्व आमचे वरिष्ठ देशाचे नेते माननीय प्रफुल्ल पटेल साहेब करतात आणि ते त्यांचा विषय आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करत नाही। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।